मात्र नागपूरमधल्या SBL कंपनीतला स्फोट प्रकरण आणि या प्रकरणी आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला असला तरी कारवाई का झालेली नाहीये हा मुद्दा आहे। SBL कंपनीच्या मालकावर अद्याप गुन्हा का दाखल होत नाहीये हा सवाल उपस्थित केला जातोय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांच्याकडे। ज्ञानेश्वर, काय नेमकं कारण आहे की कंपनीवर गुन्हा दाखल होत नाहीये, कारवाई होत नाहीये? एकीकडे या सगळ्या मुद्द्यावर नुकतीच नागपूरमध्ये बैठक सुरू झाली। बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली कंपनीचे कोण या बैठकीत सहभागी झालेले होते आणि या सगळ्या मुद्द्यावर कंपनीवर कारवाई होणार आहे का? अगदीच लागवीजी मी थोडं दुरुस्त करू इच्छितो। काल जे काही घटनाक्रम घडलं त्यामध्ये काल जे आहे ते काल सायंकाळपर्यंत 18 कामगारांचा मृत्यू झाला होता। मात्र आज सकाळी पुन्हा एका कामगारांचा मृत्यू झाल्याने हा आकडा जो आहे तो 19 वर पोहोचलाय। आणि दुसरं SBL कंपनीच्या सध्याला जे आहे ते काही जवळपास 21 जणांवर जे आहे ते सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यापैकी जवळपास 9 जणांना जे आहे ते अटक देखील करण्यात आले आहे आणि उर्वरित जेही फरार आरोपी असतील त्यांना जे आहे ते ताब्यात घेण्यासाठी पोलिसांकडून पथक देखील नेमण्यात आलं आहे। तर आज सायंकाळपर्यंत कदाचित जे आहे ते इतरही जे काही आरोपी असतील त्यांना सुद्धा ताब्यात घेतलं जाऊ शकतं। आणि त्याच अनुषंगाने आज नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये जे आहे ते उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे। त्याच्यामध्ये पालघर या बैठकीमध्ये जे आहे ते या पद्धतीने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे असतील, त्याचबरोबर इतरही स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मृतकांचे कुटुंबीय सुद्धा या ठिकाणी जे आहे ते दाखल झालेले आहेत। आणि बैठकीला जे आहे थोड्या वेळापूर्वी सुरुवात झाल्याची त्याच्यानंतर त्यांच्या वारसांना जे आहे ते कशा पद्धतीची मदत देता येईल या पद्धतीने जे आहे ते बैठकीमध्ये मंथन केलं आहे। स्वतः जिल्हाधिकारी असतील, त्यासोबतच स्थानिक लोकप्रतिनिधी यांचा सुद्धा सहभाग जे आहे ते एकूणच या बैठकीमध्ये आहे। त्यामुळे आता थोड्याच वेळामध्ये ही बैठक जी आहे ते आटोपल्यानंतर नेमकं मृतकांच्या कुटुंबियांना काय नेमकं या ठिकाणी जे आहे ते आर्थिक मदत जी आहे दिली जाते ही देखील सध्या पाहायला गेलं। धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।